बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एका 50 वर्षीय दिव्यांग महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। यामुळे जिल्हाभरात संतापाची लाट पसरली असून जळगाव जामोद शहरात सर्व पक्षांच्या वतीने मोर्चा काढून या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा या गावात 7 डिसेंबरच्या सकाळी राहत्या घरी एका 45 वर्षीय दिव्यांग महिलेचं निर्वस्त्र प्रेत आढळून आलं। या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी रितेश देशमुखला अटक केली। त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपीला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। खेरडा गावात शनिवारी सकाळच्या सुमाराला ही घटना घडली। बलात्कार करून महिलेच्या डोक्यावर वार करून तिचा खून करण्यात आला। या अमानवी घटनेमुळे जळगाव जामोदसह राज्यभरात संतापाची लाट उसळली। आधीच डॉक्टर प्रियंका रेड्डी व उन्नाव प्रकरण देशभरात गाजत असताना येथील दिव्यांग महिलेचा अशा प्रकारे खून झाला, तेव्हा अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संभाव्य उपाययोजना करण्यासह आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्व पक्षीयांनी भव्य मोर्चा काढून केली आहे। सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून न्याय द्यावा या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांना देण्यात आलं। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।